एक शेतकरी रोज आकाशाकडे बघत होता. ढग यायचे पण पाऊस नाही. त्याच्या शेतातल्या बियाणांनीही जणू त्याच्यासोबत आस लावली होती. एक दिवस अचानक आकाश काळाच झाला. पहिला थेंब जमिनीवर पडला आणि शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. त्याने हात जोडू आकाशाकडे पाहिलं. देवा, आता माझं पीकच नाही, माझं जीवन उगवलं. भावना, आशा, मेहनत आणि निसर्गाचं नातं दाखवणारा हे छोटं कथानक आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे, कारण आज आपण बनवणार आहोत AI व्हिडिओ, ते पण एकदम फ्री टूलचा वापर करून. आणि AI व्हिडिओ बनवण्याचा प्रोसेस एकदम सोपा होणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर स्टोरी तयार करण्यासाठी ChatGPT ॲप ओपन करायचे आहे. ते तुम्ही प्ले स्टोर वरून इन्स्टॉल करू शकता. आता तुम्हाला इथे ज्या प्रकारची स्टोरी बनवायची आहे त्यानुसार प्रॉम्प्ट टाईप करायचे आहे. तर मला शेतकरी आणि पाऊस या विषयावर स्टोरी बनवायची आहे. तर हे बघू शकतात, मी लिहिलं शेतकरी आणि पाऊस या विषयावर 30 सेकंदाची स्टोरी. तुम्हाला ज्या विषयावर स्टोरी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही प्रॉम्प्ट टाईप करू शकता. आता स्टोरी बनल्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हॉइस ओव्हर, ते पण आपण AI ने करू शकतो. आता व्हॉइस ओव्हर करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्या स्टोरीला कॉपी करायचे आहे. त्यासाठी स्टोरीवर लॉंग प्रेस करून सिलेक्ट टेक्स्टवर क्लिक करायचे आहे आणि अशा प्रकारे स्टोरी कॉपी करायची आहे. त्यानंतर क्रोम ब्राउझरवर सर्च करायचे आहे OpenAI FM. सर्च केल्यानंतर त्यांची अधिकृत वेबसाईट सर्वात प्रथम दिसेल, त्यावर क्लिक करायचे आहे. आता तुम्हाला इथे अनेक प्रकारचे व्हॉइस दिसेल, तुम्ही ते ऐकून सिलेक्ट करू शकता. मी सिलेक्ट केलं दुसऱ्या नंबरचा व्हॉइस. आता खाली स्क्रोल करून इथून वाइब सिलेक्ट करायचं आहे. मी केलंय फिटनेस इन स्ट्रक्चर. तुम्ही इथून कोणतेही वाइब सिलेक्ट करू शकता. त्यानंतर खाली स्क्रोल करून स्क्रिप्ट नावाचा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे ते स्क्रिप्ट कट करून कॉपी केलेली स्क्रिप्ट पेस्ट करायची आहे. त्यानंतर अशा प्रकारे बाकीचे पार्ट कट करायचे आहे. तर हे बघू शकता, तुम्ही पण अशा प्रकारे AI व्हॉइस जनरेट करू शकता. आता AI व्हॉइस डाउनलोड केल्यानंतर आपल्याला करायचे आहे इमेज प्रॉम्प्ट जनरेट. त्यासाठी ChatGPT ॲप ओपन करायची आहे. त्याच स्टोरीच्या खाली मी दिलेला प्रॉम्प्ट गुगल लेन्स द्वारे कॉपी करून पेस्ट करायचा आहे. आता फोटो बनवण्यासाठी जनरेट झालेले प्रॉम्प्ट अशा प्रकारे एक एक प्रॉम्प्ट कॉपी करायचा आहे. आता फोटो जनरेट करण्यासाठी क्रोम ब्राउझर ओपन करून गुगल स्टुडिओ सर्च करायचे आहे आणि त्यांची अधिकृत वेबसाईट सर्वात प्रथम दिसेल, त्यावर क्लिक करायचे आहे. आता लॉग इन वगैरे केल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस दिसेल. त्यामधून तुम्हाला ट्राय नॅनो बनानावर क्लिक करायचं आहे. आता इथे कॉपी केलेला प्रॉम्प्ट अशा प्रकारे पेस्ट करायचा आहे. त्यानंतर सेटिंग वर क्लिक करून 9x60 फ्रेम सिलेक्ट करायचे आहे. हे शॉर्ट व्हिडिओसाठी उपयुक्त ठरू शकते. आता कट करून या पिवळ्या आयकॉनवर क्लिक करायचे आहे आणि तुम्ही अशा प्रकारे हाय क्वालिटी मध्ये फोटोज बनवू शकता. त्यानंतर फोटोवर लॉंग प्रेस करून अशा प्रकारे डाउनलोड करू शकता. आता अशा प्रकारे एक एक करून सर्व फोटो तयार करून घ्यायचे आहे. आता ChatGPT ॲप डाउनलोड केल्यानंतर अशा प्रकारे जनरेट केलेले प्रॉम्प्ट कॉपी करायचे आहे. प्रॉम्प्ट कॉपी केल्यानंतर क्रोम ब्राउझर ओपन करून सर्च करायचे आहे फ्लो AI आणि त्यांची अधिकृत वेबसाईट सर्वात प्रथम दिसेल, त्यावर क्लिक करायचे आहे. आता AI व्हिडिओ बनवण्यासाठी क्रिएट विथ फ्लोवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर न्यू प्रोजेक्टवर टॅप करून टेक्स्ट टू व्हिडिओ सिलेक्ट करून कॉपी केलेला प्रॉम्प्ट पेस्ट करायचा आहे. त्यानंतर सेंडवर क्लिक केल्यास तुमचा पण व्हिडिओ बनायला सुरुवात होईल आणि तुम्ही पण अशा प्रकारे AI व्हिडिओज बनवू शकता, ते पण एकदम सोप्या प्रोसेसने. आता AI व्हिडिओ बनल्यानंतर यावर क्लिक करून डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे सर्व एक एक फोटो बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर CapCut ॲप ओपन करून न्यू प्रोजेक्टवर टॅप करायचा आहे आणि इथून बनवलेले सर्व व्हिडिओ सिलेक्ट करायचे आहे. आता व्हिडिओ सिलेक्ट केल्यानंतर ऍड वर क्लिक करून ऑडिओवर क्लिक करून साऊंड वर पण क्लिक करून फाईल मधून तुमचा कोणताही एक ऑडिओ सिलेक्ट करायचा आहे. आता ऑडिओ वगैरे ऍड झाल्यानंतर व्हिडिओ मधल्या क्लिपला ऑडिओ नुसार ऍडजस्ट करायचे आहे. ऍडजस्ट केल्यानंतर या व्हाईट वाल्या पांढऱ्या डब्यावर टॅप करून आणि अशा प्रकारे एक एक व्हिडिओ क्लिपला तुम्ही ट्रान्झिशन लावू शकतात. आता ट्रान्झिशन लावल्यानंतर टेक्स्ट वर क्लिक करून ऍड टेक्स्ट वर क्लिक करून तुम्हाला इथे अशा प्रकारे टायटल वगैरे लिहायचे आहे आणि कोणताही एक चांगला प्रॉम्प्ट सिलेक्ट करून स्टाईल मधून तुम्हाला जे स्टाईल योग्य वाटेल ते सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर टेक्स्टला ट्रान्झिशन लावल्यानंतर तुमचा पण व्हिडिओ अपलोड करण्यासाठी तयार आहे. आता व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी यावर क्लिक करून एक्सपोर्ट वर क्लिक करायचे आहे आणि तुम्ही पण अशा प्रकारे AI व्हिडिओ बनवू शकतात आणि इंस्टाग्रामवर अपलोड करून लाखो फॉलोवर गेन करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असतील तर लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.